अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुणैव च निर्ममो निरंकार समदुःख क्षुपक्षमी. 12व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकामध्ये भगवंताने अर्जुनाला उपदेश काय केला ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. हा उपदेश काही कोणी सर्वसाधारण व्यक्तीनं कोणाला काही केला नाही. तसे उपदेश जगामध्ये करणारे लोक खूप आहेत. घरातील मोठ्या माणसापासून ते जगामध्ये अशी मोठी मोठी माणसं उपदेश करणारी सांगणारी भरपूर आहेत. परंतु जगामध्ये भगवंताचं जे स्थान आहे, ऋषी मुनी साधू संत भक्त यांचं जे स्थान आहे ते विरळ आहे, वेगळं आहे. उपदेश कोणी कोणाला करावा याचंही प्रमाण ठरलेलं आहे. उपदेश करण्यासाठी त्याला अधिकारच असावा लागतो आणि अधिकाराशिवाय उपदेश करता येत नाही. एखादी गोष्ट सांगायची तर त्या गोष्टीचा स्वतःला काहीतरी प्रथम अनुभव असावा लागतो. अनुभवातून ती गोष्ट जर सांगितली तर ती अधिक चांगल्या प्रकाराने समोरच्या माणसालाही समजते आणि त्या उपदेशाचं पालन सुद्धा केलं जातं. मग ती अधिकारी व्यक्ती ही उपदेश करते ते स्वप्नातून जरी केला, आवडीचा मंत्र सांगितला सोपा. तुकाराम महाराज म्हणतात मला आवडीचा मंत्र सांगितला. कोणी सांगितलं? बाबा जे आपोले सांगितलेलं नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी. कुठं? स्वप्नात. पडिला विसर स्वप्ना माझी. हे त्यांचे वाक्य आहे तुकाराम महाराजांचे. आणि त्या बाबाजींनी महाराजांची खूप इच्छा होती की सद्गुरू असावं, सद्गुरू असावं. पण ते सद्गुरू त्यांना कोण पुण्य यांचा होईन सेवक, जीही द्वंद्वाधिक दुराविले, ऐशे वर्म मज दावी नारायणा, अंतरीच्या खुणा प्रगटोनी. कोण पुण्य यांचा, कोणतं पुण्य माझं फळाला असं आलं की त्या पुण्यामुळं मला सद्गुरू भेटले आणि या सद्गुरूची सेवा करायला मिळाली. मी त्याचा सेवक झालो. सद्गुरूचा सेवक याचा अर्थ काय होतो हे सर्वांना आपल्याला माहिती आहे. तर मग असे सद्गुरू भेटायला आणि त्यांची सेवा करायला मला मिळाली पाहिजे असं तुकाराम महाराज म्हणतायत. मग असे जे थोर व्यक्ती आहेत, असे जे सद्गुरू आहेत, याची ओळख पण झाली पाहिजे. आणि याची ओळख होण्यासाठी पुण्यच लागतं. कोण पुण्य यांचा होईन. कोणत्या पुण्य आहे ना भाऊ मला भेटतील रे. मग ते वाडवडिलांचं पुण्य म्हणा, आपल्या जीवनात आपण केलेलं पुण्य म्हणा. तर हे पुण्याचे अनेक प्रकार आहेत, पापाचे प्रकार अनेक आहेत. हे काही सांगायला नको आहे. तेव्हा पुण्यही लागते कोणत्याही गोष्टीला प्राप्त व्हायला.
हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. येणे साधती साधन तुटती भवाची बंधन. संतवीन प्राप्ती नोहे ऐसे वेद देती ग्वाही. येणे साधती साधन तुटती भवाची बंधन. एका जनार्दनी संत पूर्ण करीते मनोरथ. येणे साधते साधन तुटती भवाची बंधन. साधन साध्य झालं पाहिजे. मग हे साधन साध्य कशाने होईल? कोणतं साधन आहे की नाही? गाढव एलपट्याला शिंगरू काय म्हणते? गाढव वजाला आणि शिंगरू एलपट्याला. आयुष्यभर एलपटे देवळात मारून इकडं मारून सगळीकडं एलपटेच आणले, दुसरं काहीच नाही केलं. असं होतं ना. म्हणून ते जसं शिंगरू एलपट्याला, गाढव तरी ओझ आता त्याचं काहीतरी साध्य होतं. पण ते जे एलपटे मारतं नुसतं, याचा काही उपयोग आहे का? काहीच नाही. म्हणून आयुष्य जे आहे हे आयुष्य व्हायला जायला नको हेलपट्यामध्ये, आहे की नाही? राम. आणि मग त्याचं चीज झालं पाहिजे. याच्यासाठी हरिभक्ती, परमार्थ. परमार्थ काय आहे? परमार्थ आपण परमार्थ म्हणतो. परमार्थ मी लय पुण्यवान आहे, हो, मी लय हरिभक्ती करतो, मी नामस्मरण करतो, मी भजन करतो. आपलं सगळं जास्त हो. म्हणून तो भक्त झाला का? तो पुण्यवान झाला का? म्हणून तो पुण्यवान नाहीये. तुमच्या जीवनामध्ये सेवा किती घडली पुण्यवंतांची, भक्तांची सेवा किती घडली, कोणत्या रूपाने? त्याची टीका करा, तिचे टिंगल करा, मत्सर करा, त्या रूपाने सुद्धा सेवा आहे. त्याची बदनामी करा, ती सेवाची. कारण की उलट त्याचा उत्कर्ष होतो त्याच्यामध्ये, तो काही खाली राहत नाही. आणि त्याची स्तुती करून सुद्धा त्याची सेवाच आहे ना. भगवान गोपाल कृष्णाला त्रास देणारे थोडे होते का? त्यांनी त्रासच दिला ना, त्यांचं पण उद्धार झालं ना, ऐक. म्हणून देवाला त्रास देणारे सुद्धा भरपूर. आणि साधू संतांना तर काय विचारूच नका, त्यांची काय टिंगल करतील, कोण काय करेल, कोण काय म्हणेल. कारण की त्यांचं जीवन हे निष्काम. साधू संतांचं जीवन हे निष्कामच असतं. त्यांना काही ध्यान नाही देणं कोण. फक्त लोकांना चांगलं सांगणं एवढं काम असतं, चांगलं काम करणं एवढं काम असतं साधू संतांचं. सद्गुरूचं काम ते असतं. आपले गुरु काय करतात? गुरु आपल्याला मंत्र देतो. म्हणजे कशासाठी देतो मंत्र? गुरु कायसाठी देतो? आपलं भलं व्हावं, आपलं चांगलं व्हावं म्हणूनच देतो ना. मग तो सद्गुरू तिथपर्यंत पोहोचला, दुसऱ्याचं भलं व्हावं, दुसऱ्याचं कल्याण व्हावं, दुसऱ्याचं चांगलं व्हावं, याच्यासाठी सद्गुरू प्रयत्न करतो. मग तो वाईट आहे का? त्याने काही भ्रष्टाचार केला का? काही नाही केलं त्याने समाजाला सुधारण्यासाठी, समाजाला एक दिशा चांगली देण्यासाठी. हो, आपलं जे चरित्र आहे हे पावन होण्यासाठी, पवित्र होण्यासाठी तो सद्गुरू प्रयत्न करत असतो. तो बिचारा आपल्याकडे काही मागत नाही. सद्गुरू पावन आहे, पवित्र आहे. मग हे कार्य करणारी जी साधू संत मंडळी आहे, त्याची टीका करणारे बी आहेत, त्याला नाव ठेवणारे बी आहेत. तो गुरु का तुमचा? असं लोक म्हणतात, का तो गुरु का?
अरे तो गुरुच आहे माझा, माझी श्रद्धा आहे त्याच्यावर, माझा विश्वास आहे. श्री गुरु सारखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. अहो त्या श्री गुरु सारखा पाठी राखा माझा आहे, म्हणून